ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीचं परिवर्तन पॅनल रिंगणात. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीनं परिवर्तन पॅनल रिंगणात उतरवलं असून महायुतीच्या 7 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. परिवर्तन पॅनलचे प्रमुख आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत उमेदवारांची घोषणा करून परिवर्तन पॅनलच्या विजयाचा निर्धार व्यक्त केलाय. ठाणे जिल्हा बँकेची 27 जून रोजी निवडणूक होणार असून 21 पैकी 9 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. महायुतीतर्फे भाजप 4 आणि शिवसेना 3 जागा लढवत आहे. भाजपतर्फे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील मतदारसंघातून पांडुरंग बरोरा, खरेदी विक्री संघ प्रक्रिया संस्था व ग्राहक संस्था मतदारसंघात सीताराम राणे, महिला राखीव मतदारसंघात दीपाली पाटील, इतर मागासवर्ग मतदारसंघात हार्दिक राऊत, तर शिवसेनेतर्फे पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी संस्था आणि नागरी बँक मतदारसंघात प्रभुगोविंद पाटील, महिला मतदारसंघात सुवर्णा पावशे, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्ग मतदारसंघात राजेंद्र घोलप यांना उमेदवारी देण्यात आली. सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या उमेदवारांमुळे महायुतीला यश मिळेल असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चा करून परिवर्तन पॅनल तयार करण्यात आला आहे. या पॅनलला वरिष्ठ नेत्यांनी मंजुरी दिली आहे. या पॅनलचे प्रमुख म्हणून कपिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील इतर भागांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही महायुती असावी या दृष्टिकोनातून परिवर्तन पॅनलची स्थापना करण्यात आली आहे. या संदर्भात वनमंत्री गणेश नाईक, जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्याबरोबरही चर्चा झाली. यापूर्वी 2013 मध्ये बँकेची उलाढाल 7,000 कोटी रुपये होती. आता 2026 मध्ये बँकेची उलाढाल 12,500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती पॅनल प्रमुख कपिल पाटील यांनी दिली आहे. परिवर्तन पॅनलच्या स्थापनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा करण्यात आल्याची माहिती शिवसेनेतर्फे बँकेचे माजी अध्यक्ष बाबाजी पाटील यांनी दिली आहे. मला आपल्याला चांगला आपण प्रश्न विचारला. मला आपल्याला सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून परिवर्तन पॅनल किंवा महायुतीचं पॅनल किंवा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ह्या बाबतीतला निर्णय करण्याचा अधिकार भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी स्पष्टपणाने सूचना दिल्या की तुम्ही या पॅनलचं नेतृत्व करा आणि आपल्या भाजपचे उमेदवार महायुतीशी चर्चा करून महायुतीचे उमेदवार म्हणून डिक्लेअर करून ही निवडणूक लढा. मला असं वाटतंय की ज्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष सांगतील तेच खऱ्या अर्थाने अधिकृत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि तेच सत्य आहे. आता महायुतीच्या माध्यमातून शिवसेना म्हणून बाबाजी पाटील यांनी सांगितलं की त्यांना सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही महायुतीच्या पॅनलमधून लढा, आपले हे असे उमेदवार आहेत, त्याची माहिती त्यांनी दिली. बरोबर. त्याच्यामुळे प्रदेशाध्यक्ष जे सांगतील तीच पॅनल बरोबर आहे. ठाणे महापालिकेच्या इमारती धोक्यात, शहर विकास विभाग, गावदेवी मार्केट आणि कळवा रुग्णालयाच्या स्ट्रक्चरल ऑडिटची काँग्रेसची मागणी. ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभाग, गावदेवी मंडईमधील आगीची दुर्घटना आणि कळवा रुग्णालयातील सुरक्षेच्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या महत्त्वाच्या सार्वजनिक इमारतींचं तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं अशी मागणी ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी ब्लॉक अध्यक्ष प्रवक्ते हिंदूराव गळवे, निशिकांत कोळी, बाबू यादव, दरम्यान सिंग, उमेश कांबळे, स्वप्नील कोळी आदीही उपस्थित होते. चव्हाण यांनी शहर विकास विभागातील बंदिस्त टेरेस आणि अपुऱ्या वायुविजन व्यवस्थेमुळे आग लागण्यास दूर बाहेर जाण्याचा मार्ग राहत नसल्याचं सांगितलं. इमारतीतील टेरेस आणि सज्जे कार्यालयीन वापरासाठी बंदिस्त करण्यात आल्यानं सुरक्षेला धोका निर्माण झाला असून त्यांचं तातडीनं ऑडिट करून हे भाग मोकळे करावेत अशी मागणी करून चव्हाण यांनी शहरातील इमारतींचे नकाशे मंजूर करणाऱ्या विभागानं प्रथम स्वतःच्या इमारतीतील सुरक्षा त्रुटी दूर करणं गरजेचं असल्याची टीका केली आहे.
गावदेवी मार्केटमधील आगीबाबत बोलताना चव्हाण यांनी अनधिकृत गाळे, सुरक्षेचा अभाव आणि प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे दुर्घटना गंभीर झाल्याचा आरोप केला. मोकळे टेरेस आणि योग्य सुरक्षा व्यवस्था असती तर जीवितहानी टाळता आली असती, तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. कळवा रुग्णालयाचंही तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं, कायमस्वरूपी अग्निशमन यंत्रणा उभारावी आणि अग्निसुरक्षा उपकरणांची तपासणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात असं त्यांनी नमूद केलं. तसंच अग्निशमन दलातील 176 रिक्त पदं त्वरित भरून संवेदनशील ठिकाणांवरील सुरक्षा अधिक बळकट करण्याची मागणी विक्रांत चव्हाण यांनी केली. शहर विकास विभागाच्या ठिकाणी पूर्वी 3 टेरेस होत्या. येथे नागरिक आणि अधिकारी उभे राहत. कालांतरानं जागा कमी पडू लागल्यानं हा विभाग पूर्णपणे बंदिस्त स्वरूपात तयार करण्यात आला. आता तेथे हवा खेळती राहण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. जो विभाग नकाशे मंजूर करतो त्याच विभागानं चुकीच्या पद्धतीनं कार्यालय थाटली आहेत. त्यामुळे 40% शहर विकास विभाग अनधिकृत आहे असा आरोपही विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. काल परवा शहर विकास विभागात आग लागलेली होती. त्याआधी गावदेवी मार्केटमध्ये आग लागलेली होती. या आगीचं मुख्य कारण हे आहे की ही इमारती पूर्णपणे बंदिस्त केलेल्या आहेत, अनधिकृतरित्या बंदिस्त केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये टेरेस ठेवलेले नाहीत, पॅरापेट वॉल ठेवलेले नाहीत. शहर विकास विभाग सध्या गरमा भरपूर आहे, आगीचं प्रमाण वाढलेलं आहे, शॉर्ट सर्किटचं प्रमाण वाढलेलं आहे आणि तेव्हा हवा यायला जागा नाही. शहर विकास विभाग पूर्णपणे बंदिस्त केलेला आहे. वास्तविक शहर विकास विभाग हे अनधिकृत आहे 40%. तिथल्या टेरेस सगळ्या कव्हर करून एसी लावून आत बसलेत ते. त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी, स्ट्रक्चर ऑडिट पूर्ण बिल्डिंगचं व्हावं, पदाधिकाऱ्यांचे कॅबिन्स असतील, इतर विभाग असतील त्या बिल्डिंग मधले जिथे जिथे टेरेस आणि पॅरापेट वॉल्स आहेत त्या सगळ्या मोकळ्या करा, इमारत खुली करा. कारण जर उद्या पदाधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांकडे येणारे कार्यकर्ते, तुम्ही पत्रकार, इतर कामासाठी येणारे नागरिक उद्या मोठ्या प्रमाणात जर आग लागली तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि शहर विकास विभाग जे इतरांचे नकाशे मंजूर करतं, पहिला ते मोकळं करा शहर विकास विभाग आणि तिथल्या आगीची चौकशी करा. त्याचप्रमाणे गावदेवी मार्केटमध्ये आज तिथे ती गावदेवी मार्केट ही भाजी मंडई असताना कपड्याची दुकानं होती. तिथे 2 लोकांचा जीव गेला. तिथले टेरेस का मोकळे ठेवले नव्हते, तिथल्या गच्च्या का मोकळे ठेवले नव्हते, तिथल्या पॅरापेट वॉल का मोकळे ठेवल्या नव्हत्या, का बंदिस्त केलेल्या आहेत याची चौकशी झाली पाहिजे. तिथे 15 ते 20 लोक झोपायचे. तिथे अनधिकृत गाळे पण बांधून दिलेले आहेत. मागच्या सहाय्यक आयुक्ताने आणि तिथल्या स्थानिक नगरसेवकाने ते ताब्यात आहेत. आजूबाजूचे रस्ते 9 मीटरचे असताना ते 4 मीटर वाढलेत. आजूबाजूला दुकानं टाकून दिली आहेत आणि त्यामुळे उद्या जर मोठ्या प्रमाणात आग लागली आणि भाजी मंडई असताना कपडेवाल्यांना दुकानं दिली आहेत, कपडे होते म्हणून आग पसरली. ठाण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर, एकाच दिवशी ठाण्यात 2 हत्याकांड. ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत आज दुपारच्या सुमारास 19 वर्षीय तरुण साहिल दिलीप पांचाळ याच्यावर त्याच्याच काही मित्रांनी किरकोळ कारणावरून धारदार शस्त्रानं वार करत त्याच्यावर हल्ला केला. या घटनेत साहिलचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल 2 तासातच चितळसर मानपाडा पोलिसांनी या 3ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्याचा तपास उघडकीस आणलाय. ही घटना ताजी असतानाच सायंकाळच्या सुमारास ठाण्यातील महत्त्वपूर्ण अशा मासुंदा तलाव परिसरात एका व्यक्तीला धारदार शस्त्रानं वार करत दगडानं मारल्याची घटना समोर आली. या घटनेत देखील तो तरुण जागीच मृत्यू झाला असून नौपाडा पोलिसांच्या माध्यमातून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. या दोन्ही घटनांमुळे ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. ठाण्यात वृद्धावर झालेल्या हल्ला प्रकरणानंतर मनसे आक्रमक, ओला चालकांशी मनसे कार्यकर्त्यांची हुज्जत. ज्युपिटर रुग्णालयाजवळ 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी घटनास्थळी भेट देत ओला चालकांशी संवाद साधला. यावेळी काही परप्रांतीय ओला चालकांना मराठी भाषा येते का याबाबत विचारणा करण्यात आली. तसंच महाराष्ट्रात काम करताना मराठी भाषेचा वापर आणि स्थानिकांशी संवाद साधण्याचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं. या घटनेदरम्यान काही चालक आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याची माहितीही समोर आली.
दरम्यान सोशल मीडियावर मनसे कार्यकर्त्यांनी काही चालकांना धारेवर धरल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मात्र या प्रकरणाबाबत पोलिसांकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आली नाही. काल झालेल्या वृद्धावरील हल्ल्याच्या घटनेनंतर शहरात या विषयावर राजकीय आणि सामाजिक स्तरावर प्रतिक्रिया उमटत असून संबंधित प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. काल पुन्हा एक अशी घटना घडलेली आहे ज्याच्यामध्ये एका वयोवृद्धाला या परप्रांतीय ओला उबर चालकाने मारलेला आहे आणि व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे. काय वाटतं? मला असं वाटतं की मागच्या काही दिवसात तुम्ही सतत ही गोष्ट ठाण्यामध्ये होते. मी 4 दिवसापूर्वी ही जांभळी नागा भाजी मार्केटमध्ये पण एका वयोवृद्ध महिलेला काही तिथल्या फेरीवाल्यांनी मारलं होतं. कालची घटना देखील तशाच प्रकारची आहे आणि या घटना सतत वाढत चाललेल्या आहेत. आता या का वाढतायत, त्यांना कोण हिंमत देतंय, कोण बळ देतंय हे शोधलं पाहिजे. पण सरकारने देखील फक्त बोलून होणार नाही, तर यांच्यावर स्ट्रिक्टली कारवाई करणं गरजेचं आहे. कालची घटना अतिशय वाईट आहे. ज्या पद्धतीने तो मारत होता हे पाहता आत्ताही आमचे हात शिवशिवत आहेत आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की त्याच्या बाजूला, त्या व्हिडिओच्या बाजूला तुम्ही पाहाल तर काही तरुण पोरं उभी आहेत, पण ते बघण्याचं काम करतात. म्हणजे ती त्या माणसाची बायको ही त्याला अडवण्याचा प्रयत्न करते, पण तिथले काही तरुण मुलं हे बघण्याचं आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचं काम करत होते. हे देखील समाजासाठी अतिशय घातक आहे. हे व्हिडिओ बनवणं आणि ते बघत राहणं आणि हे झाल्याच्या नंतर मग त्याचा विरोध सोशल मीडियावर करणं, याच्यापेक्षा तिथं उभे असलेले जे तरुण पोरं होती त्यांनी जर त्याला धोपटलं असतं ना तिथे, तर आम्हाला कोणाला या सगळ्या विषयात पडायची गरज लागली नसती. ही घटना सतत ठाण्यात होते. ठाण्यामध्ये परप्रांतीयातनं आलेल्या काही लोकांची मजुरी प्रचंड वाढत चाललेली आहे. याच्यावर आळा बसवला गेला पाहिजे. कायद्यामध्ये याच्या बाबतीत तरतूद केली पाहिजे होती. जर रिक्षा परमिट देताना मराठीच्या मुद्द्याचं जर पालन केलं असतं ना, किंवा हे टॅक्सीचे परमिट देताना जर मराठीच्या मुद्द्याचं पालन केलं असतं ना, तर आज ही वेळ आली नसती. देशभरात नीट पेपर फुटी प्रकरण चांगलंच गाजलं आहे. या पाठोपाठच सीबीएसई पेपर घोटाळा देखील उघडकीस आला असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झाले. यात काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केली आहे. याचाच निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार यांनी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केलं. नीट पेपर फुटी प्रकरण, सीबीएसई घोटाळा यामुळे देशाची शैक्षणिक प्रतिमा मलिन होत असून यामुळे विद्यार्थ्यांवर देखील परिणाम होत आहेत. म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अभिजित पवार यांनी मांडली आहे. या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची हुबेहूब वेशभूषा केलेले धर्मेंद्र प्रधान यांना चपलांचा हार देखील घालण्यात आला. देशातल्या विद्यार्थ्यांना खेळणं समजलंय, हा देशातील विद्यार्थ्यांचा अपमान आहे. हा अपमान सहन केला जाणार नाही. हे सरकार आम्हाला कॉक्रोच समजत आहे. आता कॉक्रोच रस्त्यावर उतरले असून कॉक्रोच पार्टीलाच आमचं समर्थन असल्याचं माध्यमांशी बोलताना अभिजित पवार यांनी सांगितलं. देखील घोटाळा बाहेर पडलेला आहे. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी आपली आहे. आज आंदोलन केलेलं आहे. काय सांगा? विद्यार्थी रात्रभर जागून अभ्यास करतात, वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात. हे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांना काय समजून ठेवलंय या भारत सरकारने? पेपर मध्ये नापास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रिचेकिंगला पेपर टाकला तर त्यात तो पास झालेला असतो. म्हणजे नक्की हे शिक्षक काय करून, काय पिऊन पेपर चेक करत असतात? हे विद्यार्थ्यांना खेळणं समजलं. हा विद्यार्थ्यांचा अपमान आहे. हा अपमान भारतामध्ये सहन केला जाणार नाही. ज्या पद्धतीचं राजकारण या विद्यार्थ्यांच्या बाबतीत या नरेंद्र मोदी सरकारने, या धर्मेंद्र प्रधानांनी, शिक्षा मंत्र्यांनी केलंय, त्या प्रकारे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय कधी विद्यार्थी हे शांत बसणार नाही. सर, एकीकडे पुण्यात देखील कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन याच बाबतीत सुरू आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार युवक काँग्रेसचं देखील आंदोलन सुरू आहे. काय वाटतं सरकारला आता तरी जागे? कॉक्रोचेस आता काहीतरी करून दाखवतील. कॉक्रोच रस्त्यावरती उतरले, त्यांना तरुणांना कॉक्रोचेस समजायचंय, तर आम्ही सगळे कॉक्रोचेस आहोत. कॉक्रोच पार्टीला आम्ही समर्थन करतो की ज्या पद्धतीने ते एवढ्या ताकदीने देशामध्ये अभिजित दिपके उतरले आहेत, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी उतरलेले आहेत. या राज्यात चाललंय काय? काल ठाण्यात आरती बघितली असेल तुम्ही. त्याच्यावरती मला काय जायचं नाही, पकडलं गेलं तर जय श्रीराम. या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रात चालू. देवांना पुढे केलं जातंय.
बघता 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 करत पुढे पुढे ओढलं जातंय. त्या गायीच्या वासरूला पण समजतं मी दूध पिल्याने मोठी होईन, मी गोमूत्र पिल्याने मोठी होणार नाही. अभिजित तितकेचा देखील फोटो आता ट्विट करण्यात आलेला आहे संजय राऊत यांना. मोदींची त्यांची भेट घेतलेली आहे अमेरिकेमध्ये. कसं बघतात कुठेतरी भारतीय जनता पार्टीचं आंदोलन असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटणं हा फोटो वाईट घ्या. आता तो फोटो क्लिअर आहे, कसा आहे काय अजून तो बघण्यात आलेला नाहीये. फोटो कसा बनवलाय काय बनवलाय, पण ठीक आहे, ज्या पद्धतीचा फोटो आहे ते आधी भेटले असतील. जसं त्यांच्यावरती आरोप होतात की हा पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून, पण काहीतरी त्याने पाऊल उचललंय ना. ते पाऊल उचलल्यामुळे देशात क्रांती आल्यासारखी वाटते. म्हणजे विद्यार्थी जगात हे विद्यार्थी पुढे आल्यासारखे वाटत आहे. विद्यार्थी नुकसान करणार नाहीत, नेपाळ सारखं होणार नाही आपल्या महाराष्ट्रात आपल्या भारतामध्ये, पण त्यांना काहीतरी जाग येईल असं हे विद्यार्थी करून दाखवतील. अनेक विद्यार्थ्यांनी